हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मी हा ब्लॉग टाकायला खूप उशीर झालेला आहे, कारण की हा ब्लॉग आहे संडेचा. मी त्या दिवशी गेले होते मेकअपच्या ऑर्डरसाठी. तर ॲज अ नेहमीप्रमाणे सगळे घरातले कामं वगैरे आवडणे, सगळं करणं आणि त्यानंतर ब्लॉगिंग वगैरे सुद्धा करायची होती, कोलॅबरेशन करायचे होते. तर सकाळी खूप घाई होते आणि सगळं आवरावर करून मला मेकअपच्या ऑर्डरसाठी जायचं होतं. तर मी पटापट सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर मग सगळ्यांचे नाश्ते वगैरे चाय पाणी झाले. सासरेसुद्धा आले आणि मग म्हटलं स्वतःसुद्धा वेळ देणं. मी पण नाश्ता करून घेतला आणि पटकन सगळं आवरायला लागले. आणि सगळ्यांचं आवरून दिल्यानंतर थोडं कोलॅबरेशनचे व्हिडिओ शूट केले. खरंच खूप धावपळ होते घरातलं करून बाहेर जायचं म्हटल्यावर, पण सगळं करूनच जावं लागतं. आणि तिथे नवरी बाहेर गाऊन येणार होते, तर थोडा वेळ होता, त्यामुळं गावाचं इकडे जायचं होतं. आणि तोपर्यंत म्हटलं घरातले सगळे कामं पूर्ण माझे झालेले होते. खूप टाईम होता आणि मी सगळं आउट केली व थोडे इंस्टावर रील वगैरे काढले, कोलॅबरेशन केले. आणि त्यानंतर म्हटलं बांधकामावर चाय पण द्यावा. तर मी निघता चाय वगैरे केला आणि जाताना आम्ही बांधकामावर चाय वगैरे केला आणि मग तिकडून आम्ही गेलो. आणि गावातलेच ऑर्डर असल्यामुळे आम्ही चालतच गेलो ह्यावेळेस. मिस्टरसुद्धा बाहेर लग्नाला गेलेले होते आणि नवरीसुद्धा येऊन बसलेली होती. तिला वाटलं आपल्याला उशीर वगैरे होतो का काय, म्हणून आम्ही पण खूप घाईमध्ये आवरायला घेतलं. पण उशीर वगैरे काहीच झालेला नाही. खूप आरामशीर आमचं आवरून सगळं झालं होतं. मग टाईम होता तर नाश्ता वगैरे केला आणि परत आवरायला घेतलं. ब्राईड खूपच सुंदर दिसत होती. तिच्या मनासारखी एकदम मेकअप झालेला होता. तिला मेकअप खूप आवडला आणि हे आम्ही आवरून फोटोशूट वगैरे झाले आणि आम्ही बसलेलो होतो. तर सेकंड लुक सुद्धा करून दिला आणि मग आम्ही निघालो घराकडे. आणि तिकडून जाता जाता सलूनला टॉप घ्यायचे होते, तर म्हटलं तिकडे जाऊ. आणि मग दुकानामध्ये गेल्यानंतर तिकडे तिला टॉप बघायचे होते, पण तिला एकही टॉप आवडला नाही. मग आम्ही रिटर्न आलो आणि मग मला परत कस्टमर चालू होतं घरी आणि मला बाहेरसुद्धा जायचं होतं. तर आपण भेटू सेकंड पार्टमध्ये. सेकंड पार्ट बघायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.